जय हरी सखीनो. तर चला, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले की गळ्याची पट्टी कशी बनवायची. ती पट्टी बनवून घेतलेली आहे. तर बघा, त्या पट्टीमध्ये जी थोडंसं असा कपडा जास्त आलेला आहे ना, आपण जिथं जिथं जॉईंट मारले तिथंपर्यंत असं कट करून घ्यायचं आहे. हे बघा, कुठं कुठं जास्त कमी झालेलं आहे तिथं कटिंग करून घ्यायचं. असं थोडासा कपडा पुढं आलेला, आणि नंतर आपण गळ्याची पट्टी बसवून घेणार होती. ती कशी बसवायची ती दाखवते. हे बघा, इथं असं थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि ब्लाऊजचा सरळ भाग घ्यायचा आहे, म्हणजे सवासा. हे बघा, ब्लाऊजचा सरळ भाग, आणि ब्लाऊजचा सरळ भाग घेऊन गळ्याला म्हणजे ब्लाऊज सवासा ठेवायचा आणि पट्टी उलटी ठेवायची. तर अशा पद्धतीनं पट्टी बसवायची आपल्याला. पट्टी उलटी घ्यायची आणि ब्लाऊज सवासा घ्यायचा आहे, आणि थोडंसं मार्जिन ठेवून इथं थोडंसं मार्जिन ठेवून आपण जॉईंट करून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं मार्जिन ठेवायचं, जास्त मार्जिन ठेवायचं नाही. आणि पट्टी ह्याला अशा पद्धतीनं पट्टी ठेवून जोडून घ्यायचं आहे. आणि बघा, हा जो मार्जिनचा भाग आहे आपला, तो पाठीमागच्या साईडला आला पाहिजे, शोल्डरच्या, म्हणजे मार्जिन ठेवलेला आहे ते आपलं. अशा पद्धतीनं थोडं थोडं करून हा ब्लाऊज असा गळ्याची पट्टी अशी जोडून घ्यायची. जसं जसं तुम्हाला ब्लाऊज वरती पट्टी जोडताना त्यावेळेस असं थोडासा फिरवून घ्यायचा आहे आणि सरळ करून घ्यायचं, की जेणेकरून इथं पट्टी जोडताना चून नाही आली पाहिजे. अशा पद्धतीनं हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला थोडी 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 आकाराप्रमाणे, जसं जसं गळ्याचा आकार असेल त्या त्या पद्धतीनं आपण पट्टी फिरवून घ्यायची. तर इथं माझा गोल आकार आहे, तर मी गोल पट्टी असं आकाराप्रमाणे फिरवून घेतली. त्याच पद्धतीनं आपल्याला बसवत पण जायचं आहे, अशा पद्धतीनं. तर आता बघा, हे मार्जिन पाठीच्या साईडला, पाठीमागच्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला असं. तर तिथून असं, आता इथं माझा असं गोल गळा आला आहे, त्या गळ्याच्या प्रमाणे असं हळूहळू सेट करत जायचं तिथं पट्टी. आणि शेवटी आल्यानंतर आपण काय करायचं आहे, ही पट्टी आपल्याला अर्धा ते पाऊण इंच ठेवायची जास्त एक्स्ट्रा, आणि ती पट्टी त्याच्यावर असं फोल्ड करून, हे बघा, अशी पट्टी फोल्ड करून बसवायची आपल्याला. ही पट्टी मी फोल्ड केली अशी. हे बघा, अशा पद्धतीनं मी पूर्ण पट्टी असं, हे बघा किती कमी मार्जिन ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. कमी मार्जिन ठेवून अशी पट्टी जॉईंट करून घ्यायची. आणि कुठंतरी इथं जास्त कमी असेल आपल्या जॉईंटला, तर ती तुम्ही अशा पद्धतीनं थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण पट्टी अशी जिथं जिथं जास्त झालेलं आहे तिथं तिथं असं कट करून घ्यायचं थोडंसं. आणि नंतर बघा, तर मग आता काय करायचं आहे मी तुम्हाला दाखवते. हे जे मार्जिन आहे ते आतल्या साईडला पट्टीच्या आलं पाहिजे, आणि हे असं पकडायचं आहे आणि ह्याच्यावरती असं हे ठेवून घ्यायचं आहे, जेणे पट्टी मार्जिन असं नाही झालं पाहिजे, अशा पद्धतीनं नाही झालं पाहिजे. हे मार्जिन आतल्या साईडला आलं पाहिजे आणि ह्याच्यावरून ही पट्टी अशी बसवली गेली पाहिजे. तर असा तुम्ही, आणि असं बोटाने हे सेट करत जायचं आतल्या साईडला, आणि वरतून अशी ही असं गोटची पट्टी आपण मारणार आहे. हे बघा, हे इथं हे तुम्हाला दिसत असेल, इथं आपण टिप मारून घेणार आहे तिथं. अशा पद्धतीनं आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे. तर गोट तुम्हाला काय पहिल्याच प्रयत्नात नाही येणार, गोटसाठी प्रॅक्टिस भरपूर लागते. तर बघा, अशा पद्धतीनं मी टिप मारून घेणार आहे. हे बघा, थोडंसं असं आतून बोट घालायचं, हे आतल्या साईडनं असं आतल्या साईडनं बोट घालून ते मार्जिन पट्टीकडे ढकलून ठेवायचं आपल्याला. पट्टीकडल्या साईडला घ्यायचं असं ढकलून, आणि वरतून अशी टीप मारत जायचं आहे. जसं आपण गळ्याची पट्टी सेट करत गेलो ना, तशाच पद्धतीनं आपल्याला
हा पण भाग सेट करून घ्यायचा आहे. असा गोलाकारामध्ये आपण असाच गोट बसवत जायचं आहे. ती पट्टी फोल्ड करत जाईल ना तसं तसं पुढं पुढं आपला आकार येत जाणार आहे. तर बघा अशी सोप्या पद्धतीनं गोट बसवायची पद्धत आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. अशा पद्धतीनं फिनिशिंग पण यायला पाहिजे. ब्लाऊज नुसतं शिवून काही उपयोग नाही. आपल्याला जर कस्टमर पाहिजे असेल तर फिनिशिंगची गरज आहे. आणि तुम्ही स्वतः जरी घरगुती शिवत असाल तर तुमच्या पण अंगावरती ब्लाऊज घातल्यानंतर विचारलं पाहिजे की कोणी शिवलं आहे. तर स्वतः आपणच शिवलेला ब्लाऊज आपणच घालतो त्यावेळेस काहीतरी वेगळाच आनंद असतो. त्यामुळं आपलं काम पण आपल्याला आपण स्वतः जरी घालत असलो, घरच्या घरी जरी शिवत असलो तरी आपलं काम व्यवस्थित दिसायला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीनं मी शेवटपर्यंत आणलेलं आहे. इथं थोडंसं ब्लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं मी हे बघा गोट बसवून घेतलेला आहे. किती छान आलेला आहे बघा. हे बघा अशा पद्धतीनं मी पूर्ण गोट असं, ह्याला पायपिंग पण म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेत ह्याला गोट म्हणतात असं. तर असा गोट मारून घ्यायचा. आणि तुम्ही वेगळ्या पण कपड्याचा गोट मारून घेऊ शकतो, तसा पण छान दिसतो. पण हा ब्लाऊजच असा प्रिंटेड असल्यामुळं ह्याच्यात सगळेच कलर असल्यामुळं ओळखायला येत नाही. तर बघा हा झाला गोट. आता आपलं काय राहिलं आहे, फक्त ब्लाऊजमधलं बाही बसवायची राहिली आपली. तर बाही पण मी तुम्हाला कशी बसवायची दाखवते. तर हे बघा, ही आपली बाही कटिंग आहे. हे बघा अशा पद्धतीनं ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. आतली सरळ बाजू आहे ही आणि ही उलटी बाजू आहे. तर बघा आपण उलट्या बाजूवरती आपण 1 इंच फोल्डसाठी घेतले का नाही, तेवढे 1 इंच ही फोल्डसाठी घ्यायचं आहे आणि अशी टिप मारून घ्यायचे. तर इथं आपल्याला हात शिलाई करायची. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, इथं 4 नंबर शिलाई मारून घ्यायची आपल्याला, की जेणेकरून आपण हात शिलाई करतो त्यावेळेस ती टीप आपल्याला उसवता आली पाहिजे. कपड्याला न इजा होता आपल्याला टीप मोठी असल्यामुळं उसवता येते. तर हे बघा असं पद्धतीनं नंतर दुसऱ्या पण बाहीला आपण त्याच पद्धतीनं फोल्ड करून घेणार आहोत. हे बघा. तर बघा ही पट्टी आपण 1 इंचाची घ्यायची अशी, जी आपण फोल्डला घेतली अशीच. अशा पद्धतीने बघा दोन्ही बी बाही आपण, हे बघा दोन्ही बाही आपण व्यवस्थित इथं पट्ट्या लावून पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे बाहीची. हे बघा, एक तर प्लेन ब्लाऊज असल्यावर कन्फ्यूज होते. तर कसं, तर सव्वाशा बाजूला सव्वाशे बाजू आली पाहिजे अशी पट्टीची. बघा पट्टीची ही सव्वाशे बाजू आहे, ही सव्वाशे बाजू आहे. तर अशी दोन्ही एकमेकाला, तर मागचा पुढचा भाग वेगवेगळा होत नाही. नाहीतर काय होतं की दोन्ही एकाच साईजच्या पट्ट्या होत्या. तर ही आपण मारलेली दोन्ही चटके एकमेकाला जॉईंट झाले पाहिजे. आता आपण काय करायचं आहे बघा, आपला हा आकार तयार झाला. तर इथं बघा थोडंसं कटिंगमधलं क्रॉस आलेलं आहे आपलं. तर तिथं आपण हा व्यवस्थित बाही सेट करून घ्यायची अशी, अशा पद्धतीनं. आणि बाहीची आपण मार्किंग करणार आहोत. तर आपली बाही आहे 5.5ची. तर हे बघा इथं 5.5 आपण असं ठेवून घ्यायचं आहे. हे बघा 5.5 इथं आहे माझं, असं ठेवून घ्यायचं आहे. आणि 5.5 ठेवून घेतल्यानंतर अशी मार्किंग करायची आहे. तर अर्धा इंच मार्किंग आपली राहत नाही.
तर आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीने ही पट्टी लहान करून घ्यायची आता. म्हणजे इथं आपल्या अशा पद्धतीनं पट्टी अशी लहान करून घ्यायची, 1 इंचाची अशी बरोबर सेट करून घ्यायची आपल्याला बाहीची. आणि हे बघा माझ्या 2 बाही आहेत, सव्वाशा बाजूला सव्वाशी बाजू आली. आणि इथं हा माझा पुढचा भाग आहे, छोटा जो भाग आहे ना माझा तो समोरच्या बाजूला येणार आहे, आणि हा मोठा भाग आहे आकार तो मागच्या साईडला येणार आहे. तर बघा आता बाहीची उंची आपण बाही कशी बसवायची, फोल्ड केल्यानंतर आपण बाहीची उंची बघणार आहोत. तर बघा, तर 5.5 बाहीची उंची आलेली आहे. तर इथं 5.5 वरती आपण असं निशाण करायचं आहे, आणि ह्या साईडला पण आपण निशाण करून घेणार आहोत 5.5चं. हे बघा मी दोन्ही साईडला निशाण करून घेतले. तर आता आपण काय करायचं आहे, ब्लाऊजचा एक भाग घ्यायचा असा. हे बघा ब्लाऊजचा हा भाग घ्यायचा. आता कुठली पण बाजू तुम्ही ब्लाऊजची घेऊ शकता. आणि हे बघा हा जो चटका मारलेला आहे ना, म्हणजे या आतील मुंड्यासाठी आपण चटका मारलेला हा भाग आहे तो पुढच्या साईडला यायला पाहिजे. तर हा बघा, हा भाग मी पुढच्या साईडला बसवणार आहे. तर कशा पद्धतीनं, तर हे बघा मी तुम्हाला टाकून दाखवते. हे बघा या अशा पद्धतीनं आपली बाही जॉईंट होणार आहे, आहे की नाही. हे बघा अशा पद्धतीनं आपली बाही जॉईंट होणार. हा चटका ह्या समोरच्या बाजूला आला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं आहे, अशी बाही ठेवून घ्यायची, आपण चेक करायची अगोदर, आणि नंतर मग ही बाही अशी त्याच्यावरती टाकून घ्यायची. हा जो नॉच मारलेला आहे आपण मध्ये काढून, तो नॉच आणि शोल्डरची जी जॉईंट झालेली बाजू ही एकमेकावरती अशी ठेवून घ्यायची, आणि मग इथून जॉईंट करायचं. तर बघा हे असं ठेवून घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने इथं हे अशा पद्धतीनं आपण जॉईंट करत जायचं आहे. हे बघा या पद्धतीने हे जे क्रॉस आहे थोडंसं कट झालेलं आहे, ते माझ्याकडून इकडून इकडल्या साईडला जाणार आहे. आता तर बघा ह्या अशा पद्धतीनं आपण बाही जॉईंट करणार आहे. ओढायचं नाही, खेचायचं नाही, काही नाही, नुसतं ठेवत जायचं आपले सरळ सरळ, आणि आकाराप्रमाणे बाही अशी अशा पद्धतीनं बाही अशी जोडत जायचं. आता काय करायचं, हा भाग पलटी करायचा आहे ह्या साईडनं, परत ह्या साईडनं भाग पलटी करायचा, आणि ह्या साईडनं अशी इकडची बाजू तयार करून घ्यायची आपल्याला. तर ही बाजू अशीच जॉईंट करत जाणार आहे आपण. तर अशा पद्धतीनं ही पण बाजू आपण अशी तर आपण काय करायचं बघा अशीच इथंच पलटी करायची ही बाही, आणि आपण इथंच पलटी करून आणखीन एक टीप मारून घ्यायची जवळ. ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस बाहीच्या साईडला आपण खेचून घालतो, तर एक शिलाई खोलू नये म्हणून आपण ह्याला डबल टिप मारून घ्यायची बाहीला. अशा पद्धतीनं ही डबल टिप आपण मारून घेतली आहे. हे बघा असे धागे दोरे आहेत ते कटिंग करून घ्यायचे. तर ही झाली बघा आपली बाही जॉईंट. बघा किती फिनिशिंगमध्ये बाही जॉईंट केलेली आहे मी. हे बघा अशा पद्धतीने बाही जॉईंट करून घ्यायची. तर दुसरी पण बाही आपण इकडल्या साईडला जॉईंट करून घेणार आहोत. आता बघा तर हा भाग आता तर बघा अशा पद्धतीनं आपण इकडची पण बाही जोडून घेणार आहे. हे बघा ह्याच पद्धतीनं आपण इकडची पण बाही असं समोरची बाजू समोरला घ्यायची आणि ह्याच्यावरती असं टाकायची, आणि मग इकडं अशा पद्धतीनं आपण बाही इकडची पण ठेवून घ्यायची आणि हे असेच जोडून घ्यायचे आपल्याला. तर बघा ही अशा पद्धतीनं आपण जोडत जायचं आहे. बघा मी बाही कशी ठेवायची
कशी जोडायची स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज शिवून बघा. असं उलटून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या साईडून शिलाई मारा घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने बाही आपण जोडून घेणार. बघा याला आपण उलटी करून डबल टिप पण आपण मारून घेणार आहोत. पद्धतीनं डबल टिप पण मारून घ्यायची आपल्याला. डबल टिप पण मारून झालेली आहे. आता धागे दोरे पण निघतात. तर बघा अशा पद्धतीने ही पण आपली बाही जोडून झाली. तर आपली फिटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. जय हरी.